पण तुम्ही एनर्जी एक्सचेंज देत नाही, तुम्हाला पण त्याचं रिटर्न्स मिळतच नाही. म्हणजे पैसे कमवायचे असतील तर आधी शिक्षणात तुम्हाला पैसे घालवावेच लागतात. हे मला वाटलेलं की पहिल्यांदा शीतल बाकरे तुला लॉस होईल, आणि टचवूड सांगते तो ट्रेड मला कमीत कमी 70 लाख रुपये देऊन गेला. मून जो असतो ना, तो इमोशन्सवर कंट्रोल करायला स्टॉक मार्केटमध्ये खूप मदत करतो. 50 रुपये जरी मिळाले तर ती मी बाहेर घेऊन जाणार, मी मार्केटला पैसे देणारच नाही. कारण माझे ना खूप मेहनतीने कमवलेले पैसे ते मला असेच द्यायचे नाही आहेत. आहे तो सट्टा जुगारच आहे. म्हणायला आपण म्हणतो की तो ट्रेडिंग आहे, स्विंग ट्रेडिंग आहे, तुम्ही डे इंट्राडे करताय, फ्युचर ऑप्शन्स करतायत, पण वन काइंड ऑफ ते आमिषच आहे. आणि हो, मी झाली आहे करोडपती, पण ते मी बनवण्यासाठी सामदाम दंडभेद सगळे वापरले. आणि मी माझ्या क्लासेसमधल्या स्टुडंटला पण सांगितलंय, आणि माझे जेवढे क्लायंट्स आहेत ते सगळेच करोडपती व्हायच्या कतारवर आलेत. तर शीतलजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर आपला या आधीचा जो पॉडकास्ट होता की ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी आणि शेअर मार्केट, तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे, पण त्याला बऱ्याच लोकांनी क्रिटिसाईज पण केलं होतं. तर म्हणून आपल्याला हा सेकंड पॉडकास्ट करायचाच होता की त्यातून लोकांचे जे प्रश्न होते त्यांना उत्तर मिळालं पाहिजे, आणि ते पण एकदम प्रॉपर. ओके, तर सगळ्यात पहिला जो मुद्दा उचलला गेला होता बऱ्यापैकी, की तो हा होता की तुम्ही त्यामध्ये एक स्टेटमेंट दिलं होतं की आजपर्यंत मला एकाही पैशाचा लॉस झालेला नाही आहे. तर त्यावरती तुमचं काय क्लॅरिफिकेशन आहे? बघा, लॉस नाही झाला आहे म्हणजे कंपल्सरी लॉस नाही झाला असेल तेव्हाच माणूस सांगू शकतो. मी पण वाचले ती सगळी कमेंट्स, आणि जसं की तुम्ही मला जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात करताय तेव्हा असं वाटतं की आपकी अदालत में आज मला बोलवलं गेलं आहे. आणि येस, मी सगळ्या प्रश्नांची तंतोतंत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तरं देईन. बघा, लॉस होणार नाही आणि होत नाही हे केव्हा शक्य होतं? मी 700 पुस्तकं वाचली आहे, मी ॲव्हरेज करते, मी 58 वीक स्ट्रॅटेजी वापरते, मी रॅट स्ट्रॅटेजी वापरते, मी टाईम स्ट्रॅटेजी वापरते, मी फंडामेंटल रिसर्च ॲनालिसिसची एक्झाम पास आउट आहे ॲज पर सेबी थ्रू. तर तुम्ही मला सांगा, एवढा सगळा अभ्यास करताय आणि 99% तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करताय आणि 1% ऑकेजनली ट्रेड करताय. मी ते पण नाही म्हणणार की मी 99% फक्त इन्व्हेस्टमेंट करते, मी 85% फक्त इन्व्हेस्टमेंट करते. वर्षातनं 4 दिवस मी ट्रेड करते ऑकेजनली, ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यासाठी माझे फंड्स वेगळे काढलेले असतात. जसं की सडनली आता आपण बघितलं की रशिया आणि युक्रेन झालेलं, मार्केट डीप आलेलं, आणि माझ्या ॲस्ट्रॉलॉजीचा मला तो फायदा होतो की कधी कुठे गॅप डाऊन होणार आहे, तेव्हा मी ती जर इन्व्हेस्टमेंट करेल तर लॉसचा काही संबंधच येत नाही. म्हणजे असं म्हणेन मी की मी खूप जास्ती स्वतःचं डोकं वापरते, स्वतःचा अभ्यास पण वापरते, स्वतःचा एक्सपिरियन्स पण वापरते. कारण लॉसेस, जसं मी तुमच्या लास्ट पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की माझ्या फॅमिलीमध्ये जे लॉसेस झाले होते ते बघून तर मी लॉस हा शब्द माझ्या डिक्शनरीमधनं पूर्णपणे काढायचं ठरवलं होतं, आणि ते मी केलं. पण अशा पद्धतीने जे ट्रेडर, आता बघा, क्रिटिसाईज करू देत लोकांना, म्हणजे निंदकांचं घर असावं शेजारी आपण जे म्हणतो ना, ते खूप बरं असतं. कारण मला पण शिकायला मिळालं की पुढच्या पॉडकास्टमध्ये मी प्रूफ सकट जाईन की लॉस का नाही होते हे शास्त्रशुद्ध पद्धतीने मला तुमच्या सेकंड पॉडकास्टमध्ये सांगायला लागलं. ते नेक्स्ट टाइम कुठे मला विचारलं ते मी पहिल्याच पॉडकास्टमध्ये सांगेन की का नाही होत. कारण 85% मी इन्व्हेस्टमेंट करते, वर्षातनं 4 दिवस मी फक्त ऑकेजनली ट्रेड करते, ते पण ह्यूज प्रॉफिट करते. कारण तो डीप जो असतो तो मला पकडायचा असतो, आणि तो डीप यायच्या आधी पण मी प्रिपेअर्ड असते. सो लॉस नाहीच होत. ओके, म्हणजे अजूनही तुम्ही त्या स्टेटमेंटवर फिक्स? 100% आहे. मी आज तर 500% फिक्स आहे की मी स्टेटमेंटवर फिक्सच आहे की लॉस होतच नाही. ओके, मला वॉरन बफेची पदवी पण मिळाली गेली, मला तुमच्या पॉडकास्टमध्ये काय कुठले अवॉर्ड मिळाले की राकेश झुंझुनवाला किंवा त्यांच्यासोबत पण तुम्हाला कम्पेअर केलं. हा, मग ते तर म्हणजे प्राऊडवाला फील होते की सेलिब्रिटीवाल्या वाईब्स होत्या. थँक्यू एव्हरीवन की तुम्ही मला एकदम सेलिब्रिटी बनवून टाकले. मराठी माणूस. येस. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा उचलला जातो की जर तुम्ही प्रॉफिटेबल आहात तर मग तुम्ही इयरली तुमचं PNL स्टेटमेंट शेअर करा. बघा, PNR स्टेटमेंट सध्याला सेबीचे रूल, तुमचा मला फोन आला की शीतल मॅम आपल्याला कमेंट्स असे येत आहेत आणि आपल्याला शेअर करायचे आहेत. CAला विचारलं आणि आमचे लिगल ॲडवायझर आहे त्यांना पण विचारलं, कारण हा रूल मला माहिती होता. ॲज पर सेबी रूल सध्याला बरेच पॉडकास्ट बॅन केलेत, बरेच व्हिडिओज निघून गेलेत, इवन TV वरचे हजारो व्हिडिओज काढून टाकायला लागलेत. काही फ्रॉड्स असं झालेत की रेकमेंडेशन यायला लागले.
ठीक आहे. रिसेंटली खूप सारे जे स्टॉक मार्केटमध्ये आहेत त्यांना, आणि मी बघितलं कमेंट्स कोणी केलं, जे आपले कॉम्पिटिटर आहेत त्यांनीच, कोणीतरी ट्रेड एड आहे, कोणीतरी असे सगळे कॉम्पिटिटर आहे. ह्या लोकांनाही रूल माहिती आहे की आता मी जर माझं स्टेटमेंट तुम्हाला दाखवलं की पर्टिक्युलर काही स्टॉक आहे, स्टॉकची नावं घेणं पण अलाउड नाही आहे, हे मला नंतर कळालं. पर्टिक्युलर जर तुम्ही त्या स्टॉक्समध्ये तुमची आजची किती इन्व्हेस्टमेंट आहे, कधी होती आणि किती करणार आहात, या सगळ्या गोष्टी त्या सेबीच्या रूलप्रमाणे अलाउडच नाही आहे शेअर करायला. आता ज्या लोकांनी तुमचं पॉडकास्ट ऐकलं, माझ्याकडे क्लासेस जॉईन केले, त्यांना मी सगळ्यांना माझं स्टेटमेंट समोर लाईव्ह शेअर केलं. अँड दॅट्स ट्रू. फक्त रूल वाईज आपण ते शेअर केलं तर तुमचाही पॉडकास्ट बॅन होऊ शकतो, आणि मी फंडामेंटल रिसर्च ॲनालिस्ट आहे, कदाचित माझं पण सर्टिफिकेट बॅन होऊ शकतं. दॅट इज सिम्पल कॉल्ड, म्हणून आपण ते शेअर नाही करू शकत आहे. ओके. बरं, मग तो पॉडकास्ट पाहिल्यानंतर समजा असं एखादी व्यक्ती आहे का की ज्याने तो पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्याचा काही रिव्ह्यू आपण लाईव्ह शेअर करू शकतो पब्लिक समोर? डेफिनेटली करू शकता. आणि थँक्स टू यू. मला नव्हतं माहिती की तुम्ही एवढ्या लवकर मला एवढं चांगलं फेमस करणार आहात म्हणून. आत्तापर्यंत माझं असं होतं की आय एम हॅपी विथ मी ओनली, की माझा प्रॉफिट मी, माझी फॅमिली, माझे क्लायंट्स, म्हणजे मला असं नव्हतं. आता जसं तुम्ही मला, ज्या लोकांनी आता आपल्याला सांगितलं असेल की तुमच्याकडे एवढा प्रॉफिट, एक कमेंट पण वाचलं मी की तुमच्याकडे एवढे करोडो रुपये आहेत का, तो हो आहेत माझ्याकडे करोडो रुपये, कारण मी माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण लोन फ्री केलेलं आहे, आणि ते पण US. मुलीची फीज आहे 2,40,00,000 रुपये, मुलाच्या जवळपास फीजला 1.5 ते 2 करोड रुपये खर्च आला आहे. 2009 नंतर कोलॅप्स झाल्यावर मला स्टॉक मार्केटने हेल्प केली, करोडो रुपये मी कमवलेत. आणि दुसरा प्रश्न अजून होता की मग तुम्ही फ्री का नाही शिकवत? बरोबर. ठीक आहे. किंवा तुम्ही कोर्स विकायला आलात, कोर्सचं प्रमोशन करतात, असं पण बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. बरोबर आहे. बघा, कोर्सचं प्रमोशन डेफिनेटली प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला प्रोडक्ट विकत असतो. मग तुम्ही पण असू देत, तुम्ही मला का इन्व्हाइट केलं? जस्ट बिकॉज की तुमच्या पॉडकास्टमध्ये पण आणखीन लोक आले पाहिजे, तुम्हाला पण अजून फेम मिळायला पाहिजे, पैसे मिळायला पाहिजे. दॅट इज सिम्पल. प्रत्येकाचा हे असतो. मी 2007 पासनं शिकवायला सुरुवात केली. मी आधी शिकवायला सुरुवात केली, नंतर मी ट्रेडिंग ब्रोकर हाऊस वगैरे घेतलं. 2008 मध्ये मी ब्रोकर हाऊस घेतलं. ब्रोकरेज ब्रेड अँड बटर आहे माझं, क्लासेस ब्रेड अँड बटर आहे माझं, कारण फावल्या वेळात मी ट्रेडिंग, मी जसं म्हणलं की वर्षातनं 4 वेळेस मी ट्रेड करते आणि बाकी माझं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असतं. सो हे जे 4 दिवस आहेत त्याच्यानंतर मला नाही पडायचं, सासू झाल्यावर भांडायचं नाही आहे, घरात कामवाली नीट झाडू मारत नाही आहे तिच्या मागे नाही जायचं, नणंद काय करते किंवा नवऱ्याला पैसे मागून त्रास नाही द्यायचा आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या वाचण्यापासून मी ते क्लासेस सुरू केले होते, बेसिकली सांगते. आणि त्या क्लासेसमध्ये जेव्हा मी शिकवते आहे, मला खूप लोक असे पण विचारतात पॉडकास्टच्या आधी पण की आप हमें फ्री में सिखा दो, फिर हम लोग स्टॉक मार्केट में पैसे कमाएंगे और आपकी फीस दे देंगे. आज तुमच्याकडे फीस द्यायला पैसे नाही आहेत, तुम्ही इन्व्हेस्टमेंट काय करणार आहात? सो माझा पहिला प्रश्न असतो, मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करणार आहात? लोकांना तुम्ही जेवढं टेकन फॉर ग्रांटेड घेता येईल तेवढं आपल्याला लोक फायदा उचलायला बसलेले असतात. जोपर्यंत मी फीज चार्ज करणार नाही ना, माझं इम्पॉर्टंट नाही राहणार. मी 9 ते 11 म्हणजे मी 9:00ला क्लास सुरू करणार, 11 नाही मी 12:30पर्यंत शिकवणार, पण ते मी चार्ज केलं आहे. मला माहिती आहे की माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो एनर्जी एक्सचेंज तुम्ही जोपर्यंत देत नाही, ॲज पर ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, जितक्या पण तांत्रिक ह्याच्यात मी काम करते, जोपर्यंत तुम्ही एनर्जी एक्सचेंज देत नाही तुम्हाला पण त्याचं रिटर्न्स मिळतच नाही. म्हणजे पैसे कमवायचे असतील तर आधी शिक्षणात तुम्हाला पैसे घालवावेच लागतात. आणि तुम्ही उद्या म्हणाल माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, पण त्याला फीज नाही मी भरू शकत, मग ते शक्य नसतं ना. बरोबर. ही गोष्ट मी मान्य करतो की फ्री कुठलीही गोष्ट देऊन उपयोग नसतो, कारण तो माणूस तेवढा सिरियस पण नसतो. जर त्याला ते फ्रीमध्ये जर मिळालं तर त्याला प्रत्येक गोष्टीची एक व्हॅल्यू राहत नाही ना. हां, अरे ठीक आहे, नाही केला आज क्लास तरी चालेल, पण आज जेव्हा मी फीस चार्ज करते आणि तुम्हाला एवढं कॉन्फिडंटली सांगते, तुम्हाला रिव्ह्यू पण हवे तर तुम्ही जाऊन बघा. आज तुम्ही डायरेक्टली, म्हणजे मला फाउंडर इंडियावर बोलवलं जायचं आणि आमचं दर वीकला 2 एपिसोड्स असायचे, आणि ते मला माहिती नव्हतं की ते लोक कुठून कुठून माझ्या क्लायंट्सला शोधून आणायचे आणि प्रत्येकाचे रिव्ह्यू द्यायचे. त्यांचं खूप छान चॅनल आहे आणि सगळे व्हिडिओज आपल्या यूट्यूबवर पण आहेत. सो प्रत्येकाचं रिव्ह्यू तुम्ही बघू शकता. इवन तुम्ही पण लोकांना बोलवून रिव्ह्यू घेऊ शकता. खूप सारे माझ्या क्लायंट्स. आपण एक काम करूयात, आपण काय करूयात की आता लाईव्ह एखाद्या तुमच्या कुणाला पण कॉल करूयात
Done आणि आहे. त्याचा रिव्ह्यू आपण लाईव्ह चेक करूयात. ओके, बिलकुल करा तुम्ही. म्हणजे मी इथेच बसली आहे आज दिवसभर आणि तुम्ही जेवढ्या क्लायंट्सला फोन करू शकता करा, आपण करूया. ओके. मॅम आवाज येतोय? तुमचं नाव सांगा आधी, तुम्ही कुठून आहात, आप कहाँ से हो? मेरा नाम सर खुशबू बाजोरिया है, मैं कोल्हापुर से हूँ. ओके. और आपने मैम का क्लास कब अटेंड किया था? मैंने अभी हाल में ज्वाइन किया, आपका पॉडकास्ट देखा था ना मैंने ओके तभी ज्वाइन किया उनका क्लास. ओके. और मैम जैसे पॉडकास्ट में बता रही थी कि जीरो लॉस स्ट्रेटेजी या फिर शेयर मार्केट में लॉस नहीं होता है, तो आपने जब क्लास लिया तब आपका क्या एक्सपीरियंस था ओवरऑल? सर मैंने एक ही दिन में 16,000 प्लस का प्रॉफिट किया उनका जीरो लॉस स्ट्रैटेजी यूज करके. अरे वाह. मतलब मैं स्ट्रैटेजी बता नहीं सकती हूँ, हाँ लेकिन हाँ. है वैसे जेन्युइन है वो. ओके. और ओवरऑल क्या एक्सपीरियंस था मैम की क्लासेस के रिगार्डिंग? सर ओवरऑल मैंने मैम से बहुत सारे, मतलब मैंने उनसे वास्तु भी करवाया है, मैंने उनसे पॉकेट किट भी लिया है. पहले मैंने 200 का लिया था, वो Okay. मुझे अच्छा गया, तो मैंने फिर 500 का लिया, तो मुझे वो और अच्छा हुआ. विद सिल्वर कॉइन लिया था मैंने. ओके. और उसके रिजल्ट्स, यानी आपकी पहली कंडीशन और अभी की कंडीशन में क्या डिफरेंस है? सर मेरे पास उनका ताबीज भी है. पहले मेरे पास, मैं जब रहती थी तो रेंट के घर पे रहती थी और मैं हर एवरी 10th मंथ चेंज करती थी. ओके. और उनके ताबीज से और पॉकेट किट से मुझे बहुत इफेक्ट हुआ. वो मेरे खुद के घर का जो भी नया बना है 3000 स्क्वायर फीट के आसपास है, ओके. उसका वास्तु वो करके गए. ओके. और आपको इससे पहले शेयर मार्केट का नॉलेज था कि कैसा? इतना नहीं था सर, मतलब सिर्फ सुनते थे, टीवी में देखते थे, वैसे था. और अभी मैंने इससे सीखा है टेक्निकल भी, लेकिन वो इतना फ्रूटफुल नहीं रहा. ओके. जैसे जीरो लॉस स्ट्रैटेजी जो था ना, जिसमें एकदम लॉस ही नहीं है, वो मैंने फर्स्ट टाइम ऑप्शन ट्रेड में सीखा है. ओके. और आपको उसके बेनिफिट मिले हैं? बहुत बहुत सर, मैं आपको बता रही हूँ ना, मैंने अभी थर्सडे फ्राइडे मैंने हाँ. 16,000 प्लस का प्रॉफिट किया है. ओके. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. Thank you, येस. sir. अँड थँक्यू फॉर द रिव्ह्यू. येस. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम, थँक्यू. या आता कसं असतं ना की मॅम, आता आपण रिव्ह्यू तर पाहिला समजा. ओके. ते जे स्टुडंट्स होते तुमचे किंवा आपले जे काय म्हणतो ऑडियन्स होती, त्यांना तुमच्या क्लासेसचा आणि आपल्या पॉडकास्टचा फायदा झालेलाच आहे. Yes. पण मग काही निगेटिव्ह लोक असतात की ते विनाकारण काहीतरी समोरच्याला खाली पाहायला लावायचं म्हणून काही कमेंट करतात. मग अशा टायमाला तर आपण आपल्यावरचा जो कॉन्फिडन्स असतो तो लो होऊन जातो. बरोबर मग आहे. तुमच्या बाबतीत काय घडत होतं की ज्यावेळेस समजा एका साईडला असं वाटत होतं की रिस्पॉन्स चांगला येतोय, पण दुसऱ्या साईडला असं होतं की निगेटिव्ह कमेंट्स, मग त्याला तुम्ही कसं हँडल केलं? ॲक्च्युली मी खरं सांगू ना तर मी निगेटिव्ह गोष्टींपासून खूप लांब असते. करू देत त्यांना, त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. त्यांचा राहू खराब आहे, आपला राहू खूप चांगला आहे, कारण आपण फेमस होतोय. मी वाचले त्या बाईला काही काम नाही आहे, बाई खोटं बोलतीये, बाई फसवतीये. त्यातनं एकच गोष्ट सांगेन, ज्या लोकांनी असे कमेंट्स केले ना, जे कामाख्या देवीला जाऊन पाया पडतात, ठीक आहे, तिथे देवीची योनी आहे, तिथे जाऊन तुम्ही पाया पडतात आणि आज एखादी स्त्री पुढे जाण्याचा प्रयत्न करते, तिला मागे खेचण्यासाठी जर तुम्ही असे कमेंट्स करतायत, सो तुमच्याकडे लक्ष्मी कशी येईल? तर त्या लक्ष्मीचं जोपर्यंत आधी तुम्ही आदर रिस्पेक्ट करा. करा, तरच तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काय कुठल्याही बिझनेसमध्ये फायदा हवा असेल. जे लोक आपल्याला कमेंट्स करतात, तुम्ही विचार करा त्यांची मेंटॅलिटी कशी असेल, ते बाकी स्त्रियांची कशी बोलत असतील. प्रत्येकाला जर त्यांचा मागे खेचण्याचा हेतू असेल, एवढ्या वर्षात ॲस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजीमध्ये मी एकच गोष्ट बघितली, ज्यांचे कर्माच चांगले त्यांना फळ खूप चांगले मिळतात. आपण कोणाला काहीही बोलू शकत नाही, आपल्याला तो हक्कच नाही आहे. त्यांचे ऑथॉरिटीज आहेत आणि तुम्ही पण त्यांना बॅन नाही करू शकत. तुम्ही त्यांना ओपन फोरम दिलं आहे, सो ज्याला जे बोलायचं बोलू देत. तुम्ही जोपर्यंत तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स हारत नाही आहेत ना, म्हणजे आमच्या ह्याच्यात ती प्रत्येक पॉडकास्टमध्ये ॲक्च्युली मी सांगते, डरना नाही आहे, झुकना नाही आहे और रुकना नाही आहे. तर ते तिन्ही गोष्ट मी केल्यात इथे. येस. आणि आता आपण आपला जो नेक्स्ट फ्लो आहे तो कंटिन्यू करूयात, कारण पहिल्याच पॉडकास्टमध्ये सगळ्याच गोष्टी कव्हर करणं काही पॉसिबल नव्हतं. तर आता आपण मेन मुद्द्यावरती येऊयात की जे लोक अजूनही सिरियसली हा पॉडकास्ट बघतायत आणि ज्यांना पहिलाही पॉडकास्ट आवडलेला होता, तर इथून पुढचा पॉडकास्ट हा त्यांच्यासाठी आहे. येस. तर आता जसं तुम्ही ग्रहांबद्दल सांगितलं होतं की राहू केतू, तर मला हे जाणून घ्यायचं आहे थोडंसं डिटेलमध्ये की कुठल्या ग्रहाचा काय इम्पॅक्ट असतो. जसं की आपण राहूपासून स्टार्ट करूयात. ठीक आहे. राहू म्हणजे धड असतं, जसं आपण लास्ट टाइम म्हणलेलो. ह्याच्याकडे ब्रेन खूप असतं, ह्याच्याकडे व्हिज्युअल म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, ब्रेन बेसिकली जे असतं ते राहूकडे असतं. म्हणजे राहू प्रत्येक गोष्टीचा छोट्या 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 गोष्टींचा विचार करतो, जो स्टॉक मार्केटमध्ये खूप जास्ती आवश्यक आहे.
आता फक्तच राहू नाही आहे, इथे ज्युपिटर पण काम करतो. आता नॉलेज घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे मग तुमचा गुरु स्ट्रॉंग पाहिजे. गुरु म्हणजे ज्युपिटर. मग त्याच्यानंतर इथे फक्त आम्ही केतूला अलाउड नाही करत, म्हणजे जे केतू प्लॅनेटशी बिलॉंग करतात, नंबर 7 वाले. लास्ट टाइम आपण 4 आणि 8 सांगितलं होतं. आज या पॉडकास्टमध्ये तुम्ही मला चान्स दिलाय म्हणून मी थोडंसं ॲडव्हान्स नॉलेज देण्याचा प्रयत्न करेन की केतू नंबर 7 ज्यांची बर्थ डेट आहे 7, 16 आणि 28. सो आता इथे काय होतं, 7, 16 आणि 25. इथे काय होतं माहिती आहे का, तुम्ही डोक्याने नाही विचार करत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे, दिल से सोचने वाले लोक होते आपलं. सो इथे काय होतं, कधी कधी मन आपल्याला काय म्हणतं की जे मला हवंय तेच मन सांगणार. आणि मी तुम्हाला विचारायला येणार की योगेश सांग बरं आज हा स्टॉक वर जाईल का मला, आणि योगेशला माहिती आहे की मला काय हवंय नेमकं, की शीतलला पाहिजे की हा स्टॉक वर गेलेला पाहिजे. मग योगेश पण माझ्या समाधानासाठी तेच म्हणणार की शीतल हा स्टॉक वर जाईल. सो दॅट इज सिम्पल कॉल की एक मनाचं जे सॅटिस्फॅक्शन असतं तो असतो केतू. सो केतू पण, आणि त्याच्यानंतर सॅटर्न खूप महत्त्वाचं आहे. कारण शनीचं काय म्हणणं असतं, तुम्ही मेहनत करा मी फळ देईन. आणि स्टॉक मार्केट म्हणजे काय की इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणजे पटकन पैसे मिळतात, पटकन लोक श्रीमंत होतात. आणि शनी बघतोय की स्टॉक मार्केट पण हा प्रोडक्ट आहे जिथे तुम्ही किती अभ्यास करताय, जिथे तुम्ही किती मेहनत घेताय, किती वेळ देतायत, आणि त्या पैशाचा उपयोग पण कसा करताय. आणि मग ज्युपिटर झाला, राहू झाला, केतू झाला, सॅटर्न झाला, आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तुमचा व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह, म्हणजे सगळ्या ॲम्युनिटीज लक्झरीजचा तो प्लॅनेट आहे. तो पण तुमचा जर स्ट्रॉंग असेल तर स्टॉक मार्केट तुमच्यासाठीच आहे असं मी म्हणेन. ओके. आणि चंद्राचा काही इम्पॅक्ट पडतो का? डेफिनेटली मून प्लॅनेट सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता मला पण तुम्ही एक प्रश्न विचारू शकता की शीतल तू स्टॉक मार्केटमध्ये एवढे पैसे कमवते तर मग तू क्लासेस का घेते, ठीक आहे, तू ब्रोकर का आहेस. मी मून प्लॅनेट आहे, मी इमोशन्सवर कंट्रोल नाही ठेवू शकत. मी स्टॉक घेतला समजा डे इंट्राडे फ्युचर ऑप्शन्समध्ये, तर मी बिलकुलच स्टेबल नसते, कारण माझ्या डिक्शनरीत लॉस हा शब्द नाही आहे. आणि माझं असं असतं की सतत मग माझं लक्ष असतं, अरे चाललाय कवर, खाली येतोय का, कुठे स्टॉप लॉसच्या जवळ जातोय का, मला परत एक ॲव्हरेज करावं लागेल का, की इथे मला लॉस बुक करावं लागेल का. एक वेळ आली होती माझ्यावर पण की जिथे मला वाटलेलं की पहिल्यांदा शीतल बाकरे तुला लॉस होईल, आणि टचवूड सांगते तो ट्रेड मला कमीत कमी 70 लाख रुपये देऊन गेला होता. त्या स्टॉकचं नाव पण मी सांगेन, इंडिया बुल व्हेंचर म्हणून शेअर होता, जो मी घेतला होता 25 रुपयाला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो स्टॉक खाली आला, 18 रुपीज झाला, आणि मी तेव्हा चांगली क्वांटिटी घेतली होती. माझ्याकडे मुलांच्या बर्थडेला सिस्टीम होती, अजून पण आहे, की एक पार्ट त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये ठेवायचा, एक पार्ट त्यांनी डोनेशनमध्ये द्यायचा, आणि एक पार्टमध्ये त्यांनी पार्टी करायची. सो हा माझा 3 जार मी त्यांना दिलेले असायचे, आणि त्याच्या बर्थडेला मी तो स्टॉक घेतला. खूप स्टडी वगैरे तेव्हा मी नव्हता केला एवढा, व्हेरी फ्रँकली स्पीकिंग तो स्टडी मी नव्हता केला. एक होते माझे ऑपरेटर, त्यांनी मला सांगितले की आप ये ले लो, ठीक आहे. आणि नवीनच माझं ब्रोकर हाऊस उघडलं होतं, आणि मी कमीत कमी 5,000 क्वांटिटी घेतले. चिंदी स्टॉक ना, 25 रुपयाचा स्टॉक म्हणजे मग मला 1.5 लाखामध्ये 5,000 क्वांटिटी येणार होत्या हे मला माहिती होतं. सो मी तेवढं इन्व्हेस्ट केले. आफ्टर दॅट तो 18 रुपीज झाला. तेव्हा माझा राहू खराब होता, कारण मी डिसिजन चुकीचं घेतलं होतं. 18 रुपीज झाल्यावर माझा परत त्यांना फोन गेला, सर अब क्या करे. सो याच्या आधी जी काही त्यांची मला सजेशन्स दिले होते ते परफेक्ट होते. तर ते बोलले की आपको अगर भरोसा है तो और आप ले सकते हो. तो मी 2,500 वापस मैंने 2,500 खरीद लिया, नाही का, चलो देखते. तिथे पण तो स्टॉक थांबला नाही, आणि तो तिथनं आला 12.5 रुपये, ठीक आहे. आता दॅट टाईम मला जी भीती वाटली स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदा की संपलं शीतल म्हणजे, आणि ती रिस्क माझ्यासाठी खूप जास्ती होती. आज ती 5-6 लाख रुपये मला काहीच वाटत नाहीत, पण त्यावेळेची रिस्क ती माझ्यासाठी खूप जास्ती होती. आणि त्यावेळेला मला वाटलं की संपलं, आता बंद करावं लागेल दुकान आपल्याला. आणि त्या क्षणी मी त्यांना परत एकदा फोन केला, कारण एक असतं ना माणसाची होप असते. आणि मी म्हणलं सर खतम हो गया, सब लग रहा है अभी की खतम हो गया. तर ते बोलले नाही शीतल संपणार नाही, तू घेऊ नाही शकत तर तू शांत बस फक्त आणि बघ. आणि मी म्हणलं की काय करू तुम्ही मला सांगा,
लास्ट होप असतं ना, की शेवटी आपण काय झालं की देवाला जाऊन म्हणतो की देव आता काय करू मी. आणि मला तिकडनं पण आन्सर आलं की हां, तू पाहिजे तर इन्व्हेस्ट करू शकते. मी परत 2,500 क्वांटिटी घेतल्या. अशा माझ्याकडे टोटल झाल्या 10,000 क्वांटिटी. पहिले 5, 2.5 आणि 2.5. माझा ॲव्हरेज आला असेल 17-18च्या मध्ये, कारण 25, 18 आणि ₹13 80 पैशाला मला ते मिळालेले. एक थोडे दिवस तो हल्लाच नाही, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही म्हणाल 6-7 महिने तो हल्लाच नाही. आणि मी रोज त्या स्टॉकला बघायची. हा होतो मून प्लॅनेटचा. मी रोज त्या प्लॅनेटला बघायची आणि प्रे करायची, भगवान इसे बढा दो, भगवान इसे बढा दो, कुछ भी करो आप म्हणजे मी तर दुनियाभरचे नवस पण मागते की हे झालं की मी हे करेन, ते झालं की, म्हणजे मला खूप शिव्या बसतात. माझे मुलं म्हणतात तू फक्त काही बोलू नकोस, तुला जे करायचं ते तू कर, फक्त तू काही बोलू नकोस. आणि मी कमीत कमी 20-25 नवस तोपर्यंत मागितले होते. आणि सडनली एक दिवस तो वाढायला सुरुवात झाला. हळूहळू ₹40 अप्पर सर्किट लागलं. अप्पर सर्किट पण आपण आता सांगूया तुमच्या ह्याच्यात. अप्पर सर्किट म्हणजे ॲज पर सेबी रूल, एखादा स्टॉक पहिल्या दिवशी जर 20% वाढला तर दुसऱ्या दिवशी तो 10% वाढू शकतो आणि तिसऱ्या दिवशी तो 5% वाढू शकतो. त्याच्यावर तो वाढू शकत नाही. हर्षद मेहताचा जो प्रकार झालेला ACC, त्यांनी एका दिवसात ₹200 ₹900 नेलेला. त्याच्यानंतर सेबीने हे रूल आणलेत. अप्पर सर्किट म्हणजे वर जाताना स्टॉप असतो, लोअर सर्किट म्हणजे खाली जेव्हा स्टॉक येतो तेव्हा त्याला लिमिट असतं 20, 10 आणि 5. आणि तिसऱ्या दिवशी तो 5%वर थांबला. आय वॉज व्हेरी हॅपी की आता विकून टाकूया. तर त्यांचा मला फोन आला की अभी इसको हात मत लगाना. यू डोंट बिलीव्ह, मी प्रॉफिट बुकिंगमध्ये खूप फास्टली बुकिंग करते. 290 गेला तो. 10,000 क्वांटिटी होत्या, 380 गेला, त्याच्यानंतर 420 गेला, 600 गेला, 850 गेला. 10,000 क्वांटिटीमध्ये मला कमीत कमी 50 ते 70 लाख रुपये मिळाले. तेव्हा रूल होता की 3 वर्षाच्या वर, 1 वर्षाच्या वर जर तुम्ही ती होल्ड केलं तर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. आता तो लॉंग टर्म गेन टॅक्स आलाय, तेव्हा तो नव्हता. त्यामुळे मी ती फिगर जी होती ती माझी टॅक्स फ्री होती. इथे सिम्पल मला सांगायचं आहे, पहिली माझी चूक होती की मी कोणावरही विश्वास ठेवून तो स्टॉक विकत घेतला. दुसरा, खाली येत असताना एक तर दुसरी चूक होती की मी त्या स्टॉकबद्दल बिलकुल स्टडी नव्हतं आणि तो स्मॉल कॅपमधला होता. त्याच्यानंतर 3 वर्ष मी त्या स्टॉकमध्ये होल्ड केलं आहे. एका दिवसात तो प्रॉफिट नाही झाला. इकडे टाईम, माझ्याकडे पैसे नसते तर मी एक्स्ट्रा घेऊ नसती शकली, मी वाट बघत बसली असती आणि जास्तीत जास्त तो ₹13.18 आला असता तरी मी त्याला विकला नसता. आणि आपली महाराष्ट्रीयन म्हणू किंवा मराठी लोक आपण म्हणू ना, आपण त्या स्टॉकच्या प्रेमात पडतो आणि तो विकत नाही. आणि तो मी आहे तशी, आणि मी एखाद्याच्या प्रेमात पडली तर मी त्याला लॉंग टर्मसाठी पकडूनच ठेवते. म्हणून हेही माझं कारण आहे की मला लॉस होत नाही. त्याच्यानंतर मला खूप काही शिकायला मिळालं आणि तो स्टॉक मी कमीत कमी 800च्या मध्ये विकला. आज त्या स्टॉकची किंमत ₹230-240 आहे. सो असे करून मी ते पैसे कमवले. दॅट इज सिम्पल कॉल की मून जो असतो ना, तो इमोशन्सवर कंट्रोल करायला स्टॉक मार्केटमध्ये खूप मदत करतो. आणि त्यावेळेस मला रिअलाईज झालं की याच्या व्यतिरिक्त पण तुझ्याकडे भरपूर कामं आहेत की जे तू करायला पाहिजे. स्टॉक रिलेटेड तुला बेनिफिट आहे पण अदर सोर्सेसमधून. ओके. सो मून प्लॅनेटचा जो 2 नंबर आहे, आता नंबर आलो आहे तर ज्यांची बर्थडे 2, 11, 20 आणि 29 आहे त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये अदर सोर्सेस बघा, क्लासेस करा. आजकाल रिसर्च ॲनालिसिस आहे, NISM नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट, ही एक एक्झाम आहे. मी तर जेवढे यंगस्टर्स माझ्याकडे येतात त्यांना सगळ्यांना सांगते, ब्रोकर व्हा. एक कमेंट मी अजून वाचलं की काहीही सांगते ही बाई की ब्रोकरेज खूप जास्ती आहे. म्युच्युअल फंडमध्ये ब्रोकरेज खूप जास्ती घेतले जातं. बिकॉज आता समजा मी काही फंड्स आणले आणि मी तुम्हाला दिले की योगेश माझं हे फंड स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. योगेशने हे फंड स्टॉक मार्केटमध्ये काय इन्व्हेस्ट करायचे आणि कसे इन्व्हेस्ट करायचे हा योगेशचा पार्ट आहे. योगेश म्हणेल शीतल मी माझं डोकं लावतोय, मी ऑफिस उघडतोय, मी सगळ्या गोष्टी करतोय, तर मी ब्रोकरेज पण जास्ती घेणार. तर रेग्युलर स्टॉक मार्केटच्या ब्रोकरेजपेक्षा म्युच्युअल फंडचं ब्रोकरेज डेफिनेटली जास्ती असतं, कारण एक फंड मॅनेजर तुमचे फंड मॅनेज करतो. त्यामुळे मग मी ज्यांचा पण बर्थडे 2, 11, 20 आणि 29 आहे, 2, 11, 20 आणि 29,
ते सगळी लोक अदर सोर्सेस, मग म्युच्युअल फंड मॅनेजर बनू शकतात, ब्रोकर बनू शकतात, क्लासेस काढू शकतात. एकूण टोटल 26 मॉडेल आहेत जे सेबीने दिले, ज्या रिसर्च ॲनालिसिसची एक्झाम देऊ शकतात, टेक्निकल ॲनालिसिसची एक्झाम देऊ शकतात, फंडामेंटल, जशी मी फंडामेंटल रिसर्च ॲनालिसिसची एक्झाम पास आऊट आहे. ॲज पर सेबी रूल मी आज लोकांना सजेशन पण देऊ शकते की तुम्ही हा स्टॉक विकत घ्या. त्याचेही पैसे मिळतात, खूप चांगले पैसे मिळतात जेव्हा तुम्ही रिसर्च करून लोकांना स्टॉक देतात. न्यूजपेपरवाल्यांना तुम्ही हेल्प करतात. सो हे सगळे पण सोर्सेस आहे, म्हणजे स्टॉक मार्केट नॉट ओनली फॉर द ट्रेडिंग, हे पण सोर्सेस आहेत. हे माहितीच नसतात लोकांना. ओके. आता मला ना म्हणजे बोलता बोलता एक गोष्ट आठवली की एकाने कमेंट केली होती की तुम्ही जर स्टॉक मार्केटमधून एवढे पैसे कमवत आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांना का नाही आणलं, त्यांना का डॉक्टर इंजिनियर केलं. तर याच्यावरती काय उत्तर आहे तुमचं? बिलकुल, खूप चांगला प्रश्न विचारला आहे. आणि प्रत्येकाची इच्छा असते, म्हणजे आत्ता खूप ऑप्शन्स आल्यात. माझी पहिल्यापासून इच्छा होती की मुलाला इंजिनियर बनवायचं आणि मुलीला डॉक्टर बनवायचं, आणि मी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. बघा, मुलांना जेव्हा तुम्ही दाखवता ना, आजकाल मी खूप बघते की टीनेजर्सला स्टॉक मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. वॉरन बफेटनी 11व्या वर्षी केले. वॉरन बफेटची स्टोरी जर तुम्हाला माहिती असेल तर खाली पडलेले कोक, मिरिंडाचे ते झाकणं उचलायचे, त्या बॉटल्स ते उचलायचे आणि ते झाकणं ते विकायचे. ओके, पहिली सुरुवात ती ट्रेडिंग होती, इकडनं घ्यायचं आणि समोर विकायचं. त्यांची परिस्थिती वेगळी होती, ठीक आहे. त्यांना घरातनं तो सपोर्ट मिळाला, त्यांनी ते इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. पण त्यांनी काय केलं, इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. कुठल्या तरी एका क्लासेसमध्ये तर मी बघितलं की त्या मुलाला त्यांनी समोर बसवलं आणि त्याला सांगितलं की तू ट्रेड कसा करतोय. जेव्हा मी इतक्या पॅरेंट्सची काउन्सिलिंग घेते न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजिकली, तेव्हा बघते की शॉर्ट टर्म मनी नका दाखवू तुम्ही त्यांना बनवू द्या, एक डिग्री घेऊ द्या आणि मग त्यांना ट्रेडिंग करू द्या. आता तुम्ही त्यांना डेफिनेटली जो पॉकेट मनी देताय त्याच्यातनं थोड्या पैशात चांगले शेअर्स घ्यायला शिकवा. आता चांगले शेअर लॉंग टर्मसाठी, आता चांगले शेअर्स म्हणजे सिम्पल सांगायचं झालं तर निफ्टी 50मधले चांगले शेअर्स त्यांनाच विचारा की आता तू स्कूलला चाललं आहे तर तुझी ही बॅग कुठल्या कंपनीची आहे. सिम्पल प्रश्न मुलांना विचारा, मुलं सांगतील की घरातला पेंट आपला कुठला करायचा आहे, आपण एशियन पेंट करायचा आहे की बर्जर पेंट करायचा आहे. मग टी व्ही घ्यायचा असेल तर कुठल्या ब्रँडचा घ्यायचा आहे, AC घ्यायचं आहे तर कुठल्या ब्रँडचा घ्यायचा आहे. मग सिम्पल तुम्ही विचारा त्यांना की अरे आता समर येतो आहे तर कुठल्या गोष्टींची डिमांड पडेल, हे काय काय गोष्टी लागतील. तर ते सरळ तुम्हाला सांगतील की का आपण ना आईस्क्रीम खाऊया पण क्वालिटीचं खाऊया. ठीक आहे, तर क्वालिटी आईस्क्रीमचं शेअर स्टॉक मार्केटमध्ये आहे. मग त्यांना तुम्ही विचारा विप्रोचा AC चालेल का आपल्याला. मग सेकंड प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की जर का विप्रोचा AC घ्यायचं आहे बेटा, पण आत्ता तर आपल्याकडे पैसे नाही आहेत. तो म्हणेल की नाही आपल्याला ACच घ्यायचं आहे. मग मी काय करू, हा पण प्रश्न तुम्ही त्यांना विचारल्यावर ते तुम्हाला सरळ उत्तर देतील की तू फायनान्स का नाही करून घेत, इझी EMI आहेत 0%वर मिळतं. मग तुम्ही त्याला विचारा की कुठली कंपनी फायनान्स देते, मग बजाज फायनान्स. ठीक आहे. सो हा वे आहे तुम्हाला मुलांना शिकवायचा आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचा. पण सडनली तुम्ही त्यांना दाखवलं की अरे एकाच दिवसात शेअर मार्केटमध्ये अमीर बनलं जातं, ते सगळंच सोडून देतील आणि ते त्याच्या पाठीमागे लागतील. मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत. आत्ता त्यांचं ते वय नाही आहे. त्यांना इन्व्हेस्टमेंटचा पद्धत जर तुम्ही शिकवलं आणि म्युच्युअल फंडमध्ये टाकायला शिकवा किंवा त्यांच्या 18 वर्षाच्या वरच अलाउड आहे डीमॅट अकाउंट, तसंही खालच्या वयाला डीमॅट अकाउंट अलाउड नाही आहे अजून तरी. ते 1-1, 2-2 शेअर्स त्यांना त्यांचे इन्व्हेस्टमेंट करू द्या. पॉकेट मनीमधनं इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे. पण माझं पर्सनली म्हणणं आहे डॉक्टर इंजिनियर बनवा, अदर प्रोफेशन्समध्ये जाऊ द्या, पण स्टॉक ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग किंवा सट्टा जुगार नका दाखवू लगेचच. आहे तो सट्टा जुगारच आहे. म्हणायला आपण म्हणतो की तो ट्रेडिंग आहे, स्विंग ट्रेडिंग आहे, तुम्ही डे इंट्राडे करताय, फ्युचर ऑप्शन्स करतायत, पण वन काइंड ऑफ ते आमिषच आहे की दिसतंय समोर पैसे दिसत आहेत आणि एकदम सडनली मुलांना पैसे दिसले तर खूप अनुभव मी घेतलेत. बऱ्याच पॅरेंट्सला काउन्सलिंग करून, मुलांना काउन्सलिंग करून त्याच्यातनं बाहेर मी काढलं आहे. ह्या पद्धतीने जर गेलात ॲज अ मदर मी ह्या पद्धतीने गेले, ते मी आज तुम्हाला सांगितलं की या पद्धतीने जा. ओके. आणि आता 2024 संपतंय, 2025 येते, तर त्याबद्दल काय प्रेडिक्शन आहेत तुमचे की स्टॉक मार्केटबद्दल कसं असेल? स्टॉक मार्केट अप्स अँड डाऊन्स तर चालूच असतात.
माझं सिम्पल एवढंच म्हणणं आहे की प्रॉपर ट्रेडिंग करा. तुम्ही मला प्रश्न विचारला होता झिरो लॉस स्ट्रॅटेजी म्हणजे काय. आता काही स्ट्रॅटेजीज असतात. आता माझ्या स्ट्रॅटेजीज जर बघितलं तर न्यूजपेपर आपण वाचायला सांगतो. सो न्यूजपेपर फंडामेंटलसाठी आहे आणि डे इंट्राडेसाठी फ्युचर ऑप्शनसाठी काही फॉर्म्युलाज आहेत. आता झिरो लॉस स्ट्रॅटेजी होते ती फक्त आणि फक्त फ्युचर्समध्ये. आता फ्युचरचं डेफिनेशन पण देऊन टाकूया आपण. फ्युचर म्हणजे डेरिव्हेटिव्ज मार्केट. डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे हाय रिस्क हाय मनी. तर जेवढी पण लॉसेस तुम्ही ऐकले असतील किंवा जेवढी पण लोकांना तुम्ही बघितलं असेल की स्टॉक मार्केटमध्ये फक्तच लॉस होतो ते काम करतात फक्त फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करतात. आता फ्युचर आणि ऑप्शन्स हा एक असा प्रकार आहे. फ्युचर म्हणजे मल्टिप्लिकेशन्स ऑफ लॉट साईज प्रॉफिट, मल्टिप्लिकेशन्स ऑफ लॉट साईज लॉस. पर्टिक्युलर XYZ शेअर आहे, त्याचा 500चा लॉट आहे. आता सो 1500 मल्टिप्लाइड बाय 500 7,05,500 आहेत. माझ्याकडे आत्ता एवढे पैसे नाही आहेत, पण मला तो स्टॉक घ्यायचा आहे. मी त्याचा फंडामेंटल पूर्ण स्टडी केला आहे. मग सेबी काय म्हणते, फ्युचर हा ट्रेड तुमच्या डीमॅटमध्ये नाही आहे, हा तुमच्या ट्रेडिंग. जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट उघडतात तेव्हा ट्रेडिंग प्लस डीमॅट अकाउंट उघडलं जातं. मग सेबी थ्रू तुम्हाला ते मार्जिन मिळतं. आता हे मार्जिन जरी मिळालं ना तरी तुम्हाला 30 to 40% मार्जिन ठेवावंच लागेल. आणि प्रत्येक स्टॉकचं मार्जिन वेगवेगळं असतं. वेगवेगळं म्हणजे मग कसं, एखाद्या स्टॉकमध्ये खूप जास्ती रिस्क असेल, ब्रोकर पण घ्यायला तयार नसतो आणि सेबी पण घ्यायला तयार नसते. आता काइंड ऑफ काही छोटे छोटे शेअर्स असतात ज्याच्यामध्ये खूप जास्ती रिस्क आहे, तर त्याला 100%, 70%, 50%. माझ्याकडे तेवढे पैसे आत्ता नाही आहे. मग त्याच्यावर आम्ही क्रिएट केली झिरो लॉस स्ट्रॅटेजी. मग जेव्हा तुम्ही झिरो लॉस स्ट्रॅटेजी करतात ना, ह्याच्यात चॅलेंज आहे. म्हणायला खूप छान वाटतंय ना, तुम्हाला ऐकायला पण खूप छान वाटतं की झिरो लॉस स्ट्रॅटेजी. पण जेव्हा तुम्ही फ्युचरमध्ये ती स्ट्रॅटेजी करतात आणि त्याच्यामध्ये जो प्रॉफिट बुकिंग मी माझ्या क्लासेसमध्ये शिकवते ना, तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याच्यात लॉस नाही आहे, खरोखर मार्जिन खूप कमी लागतं आहे. जिथे आता जो 1500 मल्टिप्लाइड बाय 500चा लॉट घेतला त्याला ॲज पर सेबी रूल कमीत कमी 1.5 लाखाचं मार्जिन लागेल, 1.5 ते 2 लाखाचं. पण हेच मार्जिन जर मी तुम्हाला झिरो लॉसमध्ये घेऊन आले ॲज पर सेबी रूल, ॲज पर रूल वाईजच, कारण तिथे कुठलाही ब्रोकर असू देत, कोणी असू देत, तिथे रूल्स वाईजच चालवले जाणार, नाही तर सडनली सेबी तुम्हाला बॅन करू शकते. त्यामुळे रूल्स प्रत्येकाला फॉलोच करायला लागतात. श्रीमंत व्हायचं असेल तरी रूल्स फॉलो करायला लागतात. तर सेम लाईक तिथे पण रूल. आणि हार्डली तो जो स्टॉक तुम्ही 1.5 लाखात घेणार होतात तो मी तुम्हाला 40 to 50,000मध्ये 2 लॉट घेऊन देते. दॅट इज सिम्पल कॉल्ड झिरो लॉस स्ट्रॅटेजी. मग आम्ही क्रिएट केली त्याच्यावर मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी, टाईम स्ट्रॅटेजी. आता प्रत्येक गोष्ट म्हणजे वक्त बदलणे में वक्त नाही लागत आहे, ते मी अनुभवलं शेअर बाजारात की सकाळी सडनली मार्केट खूप वर उघडेल तर दुपारी मार्केट कोलॅप्स झालेलं असेल, परत 3:30 वाजता मार्केट कुठेतरी स्टेबल झालेलं असेल. खूप रिसर्च केल्यानंतर एक टाईम बघत गेलो आणि त्याच्यानंतर प्रॉपर टाईम सेट केले की ह्या वेळेला वर जातं, ह्या वेळेला खाली येतं, मधला कुठला टाईम आहे जिथे ट्रेड केलाच नाही पाहिजे. आता खूप एक्सपेरिमेंट पण केले की आता सिम्पल आपण सांगायचं झालं तर 12 ते 2 हा टाईम आहे, कॉर्पोरेट लंच टाईम आहे. इकडे सगळे लोक आपल्या आपल्या कामात लंचमध्ये बिझी असतात. तुम्ही दिवसभर काम केलं तर ना ट्रेडिंग करू शकता, बट जेवताना तुम्ही ट्रेडिंग नाही करू शकत, कारण पोटोबा पहिले असतो, तो सिम्पल तिथे असतो. त्यावेळेला ट्रेड केलं तर एकतर फर्स्ट स्टेशनमध्ये येऊन तुम्ही विकून जाल आणि म्हणाल यार मी घेतलेला स्टॉक कधी चालतच नाही. तर तसं न करता तो टाईम कधी पण अवॉइड केला. तर अशा पद्धतीने आम्ही टाईम स्ट्रॅटेजी पण मॅनेज केलं. या सगळ्या स्ट्रॅटेजीज आता सिम्पल आहे. जसं मी तुम्हाला माझ्या स्टॉकबद्दल सांगितलं की तो स्टॉकमध्ये मला किती पैसे मिळाले वगैरे ते सगळं. एखादा स्टॉक तुम्ही घेतला आणि काही कारणामुळे तो खाली आला आणि तो खूप चांगला स्टॉक होता, जसं कोविड झालं, मध्ये रशिया आणि युक्रेन झालं, नवीन गव्हर्नमेंट समजा चुकून आता यावेळेस BJPच्या ऐवजी कुठली अजून गव्हर्नमेंट स्टेबल झाली असती, मार्केट परत कोलॅप्स झालं असतं. कारण लगातार 3 सिरीजपासून एक गव्हर्नमेंट आहे तर मार्केट इज हॅपी की फायनान्शियली स्टेबिलिटी अजून आहे. जर दुसरं सरकार आलं असतं तर त्यांनी काहीतरी नवीन चेंजेस केले असते, त्यामुळे मार्केट खाली पण येऊ शकलं असतं. सो अशा वेळेस एक स्टॉक जर मी XYZ स्टॉक आहे, मी 3,000 घेतला, तो सडनली 2400 झाला तर मी घाबरायला नाही पाहिजे, कारण तो 700 रुपीज खाली आला आहे, पण मला माहिती आहे तो स्टॉक वर जाणार आहे. अशा वेळेस मी तयार आहे अजून एंटर करायला
जसं मी म्हणले की वर्षातनं 4च वेळेस ट्रेड करा, किंवा सिम्पल आहे, अजून एक रूल आपण काही लोकांच्या घेऊया. मनातील कुठल्या वेळेस. हां, तेच सिम्पल आहे. सिम्पल आहे. मी तेच, तुमचे प्रश्न आता मला कळायला लागले थोडे थोडे, की आपण मागच्या वेळेस एक उदाहरण दिलं होतं की 1,00,000 तुम्ही घेऊन आलात स्टॉक मार्केटमध्ये आणि वर्षभरानंतर ते 1,00,000 असतील तसे राहिलं पाहिजे, तर तुम्ही विनर आहात. आता ते 1,00,000 ठेवायचे कसे हे पण खूप महत्त्वाचं असतं. सो आता तुम्ही पर्टिक्युलर समजा एकाच वेळेस पूर्ण 1,00,000 नका इन्व्हेस्ट करू, थोडे थोडे करून इन्व्हेस्ट करा. आता मला म्हणाल तर मी 4 इव्हेंट दिले तुम्हाला, वर्षातनं 4 वेळेस नाही 10 वेळेस मार्केट खाली येतं. ठीक आहे, मी असा 130 वर्षाचा अभ्यास केला आहे की वर्षातनं कधीही कुठल्या दिवशी, म्हणजे आम्ही तर त्याला ॲनिव्हर्सरी म्हणतो की प्रत्येक वर्षाची ती ॲनिव्हर्सरी असते की तेव्हा मार्केट खालीच येतं. सप्टेंबरमध्ये येतं, मार्चमध्ये येतं, एप्रिलमध्ये येतं. हे 2-3 इव्हेंट्स तर फिक्स आहेत. आधी होतं की डिसेंबरमध्ये FIs विकून जायचे. FIs म्हणजे फॉरेन इंडस्ट्रियल इन्व्हेस्टर्स, की ते माल विकून जायचे, ते वॅकेशनवर जायचे. आता एवढा फरक नाही पडत. पहिले तो डिसेंबरमध्ये. त्या इव्हेंट्स थ्रू जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं, समजा पहिल्या इव्हेंटमध्ये मी इन्व्हेस्ट केले होते, 1,00,000 रुपीज घेऊन आले होते, मी 60,000 इन्व्हेस्ट केले. दुसऱ्या इव्हेंटमध्ये मी 10 केले, तिसऱ्या इव्हेंटमध्ये मी 20 केले, आणि मग चौथ्या इव्हेंटमध्ये मी 10 केले. लॉसच नाही होणार तुम्हाला, तिथे स्टॉप लॉसची पण गरज नाही पडणार तुम्हाला. पण त्याच्यासाठी तुमचा अगेन मी म्हणेल की खूप उमदा स्टडी असला पाहिजे. खूप तंत्र आहेत स्टॉक मार्केटमध्ये, तुम्ही जेवढे वापराल तेवढे श्रीमंत होऊ शकतात. फक्त ते तंत्र आधी शिकून घ्या, प्रॉपर नॉलेज घ्या. मी म्हणत नाही आज माझ्या क्लासेसची मी बिलकुल मार्केटिंग नाही करणार, पण जोपर्यंत तुम्ही पूर्ण नॉलेज घेत नाही, जे एक्सपर्ट ओपिनियन घ्यायला तुम्ही पैसे देतात, तुम्ही काय करता, तर मला खूप जणांनी हे पण विचारलं, मग तू कॉल्स का नाही देता मला. मी का देऊ तुम्हाला लोकांना कॉल्स? ठीक आहे, मला कॉल्स देऊन तर खूप जास्ती पैसे मिळू शकतात, कारण मला माहिती आहे माझं स्टॉक कधी पण चुकणारच नाही, कारण मी त्याच्यासोबत स्ट्रॅटेजीज पण देणार तुम्हाला. नुसताच कॉल नाही देणार मी की पर्टिक्युलर XYZ कॉल घेतला आहे तर ह्याला मनी मॅग्नेटमध्ये, झिरो लॉस स्ट्रॅटेजीमध्ये कसं करायचं, स्पून फीडिंग का करायचं. तुम्ही जोपर्यंत, आणि वन टाइम क्लासेस केलं तर लाईफ टाईम नॉलेज आहे ना तुम्हाला. कॉल्स तर तुम्हाला माझ्यावर फॉरएव्हर आयुष्यभर डिपेंड राहावं लागेल, की जोपर्यंत शीतलचा कॉल येणार नाही मी ट्रेडच नाही करू शकणार. पण एकदा जर का तुम्ही शिकलात तर तुम्ही फॉरएव्हर ट्रेड करू शकता. तिथे माझा म्हणजे एक्झाम्पलसाठी जर घ्यायचं असेल तर कॉल्स एक XYZ अमाऊंट घ्या तुम्ही. आजकाल कॉल्ससाठी लोक काहीही अमाऊंट चार्ज करतात, 10,000, 20,000, 24,000. समजा मी 10,000 रुपये चार्ज केलं तर वर्षाला तर मी 1,20,000 रुपये कमवू शकते, जेव्हा तर मी क्लासेसमध्ये खूप कमी कमवते. सो पण माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे शिकणार नाही, की समजा तुम्हाला कॉल दिला उद्या की हा पर्टिक्युलर एक स्टॉक आहे, इथून हा टार्गेट 1 त्याला म्हणतात T1, टार्गेट 2 T2 आणि SL म्हणजे स्टॉप लॉस. ठीक आहे, स्टॉप लॉस मला माहितीच नाही, मला तो कॉल वाचताच येत नाही. हा काय कॉल दिलाय, म्हणजे T1 म्हणजे काय, T2 म्हणजे काय, SL म्हणजे काय, हेच तुम्हाला माहिती, बेसिक तरी माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आधी नॉलेज घ्या, म्हणजे शिकलात तर पुढे जाल असं मी म्हणेन. ओके, मग आता आधी 2025चं थोडंसं शॉर्टमध्ये सांगा ना, की कसं असेल मार्केट, तुम्हाला काय वाटतं? 2025मध्ये मार्केट 3दा खाली येईल आणि कमीत कमी 7 वेळेस वर जाईल. निफ्टी न्यू हाय लावेल आणि 21,300 येणाऱ्या जानेवारी-फेब्रुवारीमध्येच आपल्याला दिसेल एकदा. प्रॉफिट टाईम टू टाईम बुक करा. 2025 मंगळचं वर्ष आहे, मार्क्स आहे. ॲग्रेसिव्ह होऊ नका. खूप लोक ना, योगेश तुमच्या पॉडकास्टमध्ये मला सांगावंसं वाटेल, खूप लोक ना जेव्हा एखादा स्टॉक विकत घेतात आणि तो खाली आला की त्याला शिव्या देतात, आणि तसं करू नका. म्हणजे ॲज अ लेडी जेव्हा मी ब्रोकर हाऊस उघडलं, आणि खूप लोक, आता तर सगळं ऑनलाईन झालं आहे, 2008-9मध्ये मी ब्रोकर हाऊसमध्ये बसायची, लोक माझ्याकडे यायचे, ट्रेड करायचं आणि शिव्या देऊन निघून जायचे स्टॉकला. तो स्टॉक तुम्हाला पैसेच देणार नाही, तर त्या स्टॉकची रिस्पेक्ट करा. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही करताय तर ती 2025मध्ये तर खूप जास्ती करावं लागेल, पण ती फॉरएव्हरसाठी तुम्ही हेल्प करा, तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्हमेंट करा. म्हणलं जातं एक शिवी म्हणजे तुमच्या कर्मामध्ये एक बॅड पॉईंट ॲड होतं, तो पर्टिक्युलर स्टॉकला देऊ नका. त्याच्यानंतर 2025मध्ये शक्यतो ऑरेंज, येल्लो आणि व्हाईट कलर घाला. ब्लॅक बिलकुल अवॉइड करा, रेड बिलकुल अवॉइड करा, कारण ॲग्रेसिव्ह कलर आहेत हे. अननेसेसरी लोकांची डोकं लागेल. मीच बरोबर आहे, टाळा. प्रॉफिट बुकिंग करा, नाहीतर मग लॉसमध्ये हेवी लॉसेस बुक करायला लागतील.
टाईम टू टाईम बुक्स रीड करा, न्यूजपेपर रीड करा, नॉलेज घेऊन डिस्कस करा आणि बेसिकली स्टॉक मार्केटमध्ये यायचं असेल तर मोठ्यांचा आशीर्वाद पण घ्या आणि एक्सपर्ट ओपिनियन 2025साठी खूप महत्त्वाचं आहे. कारण मंगळ ग्रह तुम्हाला माहिती की खूप रागेट असतो, ॲग्रेसिव्ह असतो आणि तो स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा अटॅक करतो तेव्हा सगळंच उद्ध्वस्त होऊ शकतं, तर ते होऊ नका देऊ. ओके, आता आपण थोडंसं राशीबद्दल डिस्कस करू की सगळ्या राशींसाठी 2025चं स्टॉक मार्केट कसं असेल. ओके, तर आता आपण एक एक राशी डिस्कस करूयात. सगळ्यात पहिली राशी मेष राशी थोडे जिद्दी असतात, ठीक आहे. सो स्टॉक मार्केटमध्ये जिद बिलकुलच चालत नाही. ओव्हरऑल लाईफमध्ये तुम्हाला जिद कमी केलात तर प्रॉफिटच प्रॉफिट होईल. सो जिद करू नका. 2025 काय फॉर एव्हर, पण 2025साठी स्पेशल सजेशन असेल की जिद करू नका. ओके, त्यानंतर वृषभ राशीचं तुम्ही जर बघितलं असेल तर डायसी नेचर असतं. कधी हो कधी नाही, कधी करून टाकेल, कधी ॲक्शन घ्यायला तयारच नसेल. तसं नका करू. ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय की या वेळेला प्रॉपर डिसिजन्स घेणं आवश्यक आहे 2025मध्ये, जर तुम्ही तिथे प्रॉपर डिसिजन घेतलं तर तुम्हाला प्रॉफिट होण्यापासून कोणीच वाचवणार नाही. ओके, मिथुन राशी म्हणजे नावामध्येच तुम्ही बघितलं असेल की किती एनर्जी आहे. सो ही एनर्जी ना कधी कधी चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. कधी कधी जर तुम्ही त्या बॅड एनर्जीजकडे गेलात आणि तिकडे ती एनर्जी वेस्ट केली तर 2025मध्ये लॉसेसचे चान्सेस जास्ती आहे. सो पॉझिटिव्ह थिंगसाठी एनर्जी ती वापरा, तर त्याचा चांगला बेनिफिट होईल. कर्क राशी, डेफिनेटली कर्क राशींना ह्यावेळेस इमोशन्सपासून थोडंसं दूर राहावं लागेल. प्रेमात पडावं नाही लागणार. प्रेमात पडलात तर त्रास होईल. बेसिकली प्रॅक्टिकली राहायला सुरुवात करा. जितके प्रॅक्टिकल राहाल तितकाच 2025मध्ये प्रॉफिटच प्रॉफिट होईल. सिंह रास म्हणजे तुम्ही बघत असाल कमांडिंग पॉवर खूप जास्ती आहे आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीला कमांड करायला गेलात आणि तुमच्या मनाविरुद्ध झाला तर त्रास होईल. तेच तुमच्या 25मध्ये होणार आहे. तुम्ही ॲग्रेसिव्हली त्या गोष्टीला कंट्रोल करायला जाणार तर ती होणार नाही. तसं करू नका. मे बी आपण त्याला म्हणतो की थोडं लाईटली घ्यायला सुरुवात करा. मीच बरोबर आहे असं नका करू. ओके, कन्या रास सॉफ्ट आहे. म्हणजे या 2025मध्ये शॉपिंगमध्ये जास्ती पैसे उडवणार आहेत. तर स्टॉक मार्केटमध्ये जर नॉलेज घेऊन गेलात तर भरपूर पैसे शॉपिंगला मिळतील. ओके, तुळा रासवाले तुम्ही बघितलं, तुला रास म्हणजे डोळ्यावर पट्टी असते आणि तराजू असतो. सो अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये चालतात. सेम 2025मध्ये पण अप्स अँड डाऊन्स म्हणजे फर्स्ट हाफमध्ये थोडासा डिफिकल्टीज येतील. 2025 सेकंड हाफ खूप चांगला जाईल. प्रयत्न करा. आंधळा विश्वास कोणावरही करू नका. मग भरे तो स्टॉक मार्केट असू देत किंवा अदर सोर्सेस असू देत, ब्लाइंड फेथ नका करू. वृश्चिक राशीसाठी 2025 अमेझिंग. स्टॉक मार्केटमध्ये भरभरून आणि बिझनेसमध्ये पण भरभरून सक्सेस मिळणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं बंद करा. धनवानांची रास आहे, काळजीच करू नका. फक्त जे आलेलं धन आहे ते प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं खूप आवश्यक आहे. कधी कधी खूप जास्ती पैसे आले तर ते चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले जातात, तर तसं नका करू. इन्व्हेस्टमेंटचे वेज तयार करा प्रॉपरली. मकर रासवाले छोटे मोठे आपण ज्याला म्हणतो ना की छोट्या छोट्या गोष्टींमुळे मनस्ताप करूनही घेतात आणि करवतात पण. आणि मग तुम्ही ओव्हरऑल बिझनेसमध्ये जर या सगळ्या गोष्टी केल्या आणि बॅक बेचिंग केलं तर 2025मध्ये त्रास होईल. तसं करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टी होऊ शकते पॉझिटिव्हली असं बोला आणि मनस्तापापासनं किंवा मनस्ताप देणाऱ्या लोकांपासून दूर राहा. तर 2025 इज गुड. ओके, कुंभ राशीमध्ये थोडंसं स्पिरिच्युअल व्हायला लागेल 2025मध्ये. आतापर्यंत तुम्ही थोडं कमी बिलीव्ह करत होता. जिथे 70% बिलीव्ह करत होतात, मी तिथे म्हणून 85 to 95% बिलीव्ह करा. थोडंसं स्पिरिच्युअल ज्या पण रिलिजन्सशी बिलॉंग करतात त्या रिलिजन्सप्रमाणे जे पण डोनेशन्स किंवा काइंड ऑफ खूप साऱ्या गोष्टी आहेत 2025मध्ये करायला, त्या केलात तर 25 इज गुड. ओके, आणि मीन रास सगळ्यात शेवटी मीन रासचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे तुम्हाला, की ही लोक कोणाचं ऐकतच नाही. मीच म्हणजे आपण कधी कधी माझ्या घरात पण एक मीन रास आहे तर मला त्यांना म्हणायला लागतं की ठीक आहे बाबा तू मोठ्या बापाचा. सो हा फंडा घरातल्या लोकांनी वापरा आणि त्या लोकांनी थोडंसं समजूतदारीने वागलं पाहिजे. अमाप खर्च नाही केला पाहिजे.
प्रॉपर डिसिजन्स घेतले पाहिजे, कुठे एक्सपेन्सेस करायचे, त्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर 2025 गुड. मिस्ट्री ऑफ प्लॅनेट राशी रहस्य माझं बुक आहे, ठीक आहे. या बुकमध्ये ना मी तुम्हाला 72 प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स दिलेत जे राशीच्या प्रमाणे लोकांना येतात. चंद्र राशीप्रमाणे हे सगळे सोल्युशन्स आपण याच्यामध्ये दिलेत. खूप छान रिस्पॉन्स या बुक. चंद्र राशी म्हणजे काय ते नाही कळलं. कधी कधी न्यूमरोलॉजी नंबर्स वाईज राशी असते आणि मून राशी वेगळी असते. सो मून राशीप्रमाणे आपण या ॲस्ट्रॉलॉजी जे लोक जे बघतात, जे प्लॅनेट आपण बघतो, 7वं घर, 5वं घर, 11वं घर, तर त्याच्याप्रमाणे जेव्हा बाळ जन्माला येतं त्याची वेळ, तो कुठल्या प्लेसला म्हणजे बर्थ प्लेस बघितले जाते, बर्थ टाईम बघितले जातो आणि त्याप्रमाणे त्याची रास डिसाईड होते. म्हणजे लहानपणापासून तुम्हाला म्हणलं असेल की तू मीन राशीचा आहे, मग मला म्हणलं गेलं मी कर्क राशीची आहे. पहिल्यांदा वडिलांनी म्हणजे कुंडली पाहून जे राशी पाहिलं जाते ती मून रास. ओके. आणि म्हणजे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन पण असतं की रास कशी बघायची. बर्थ डेट नुसार कॅलेंडरमध्ये आपण न्यूजपेपर मध्ये काहीही फंडे आलेत की ह्या जून मध्ये जन्माला आलात म्हणजे मग तुम्ही हे आहात, किंवा या तारखेला जर आलेत तर हे आहात. तर तसं नसतं. मी तेच बोलले ना, बर्थ डेट, बर्थ टाइम आणि बर्थ प्लेस, ह्या 3 गोष्टी तुमची झोडॅक साईन काढायला खूप इम्पॉर्टंट असतात. आणि मग दुसरं ऑप्शन असतं न्यूमरोलॉजी. न्यूमरोलॉजी जेव्हा मी तुमची बघते मग ती त्याच्याप्रमाणे मी बर्थ डेट, बर्थ टाइम, बर्थ प्लेसनीच बघते आणि पूर्ण नावाचं स्पेलिंग पण कॅल्क्युलेट होतं. ओके. आता जाता जाता आमच्या ऑडियन्ससाठी जर तुम्हाला काही खास टिप्स किंवा खास सोल्युशन जर द्यायचे असतील तर ते काय असतील? खास टिप्स आणि खास सोल्युशन म्हटलं तर जसं मी म्हटलं की स्टॉक मार्केट की पाठशाला, ज्या लोकांना स्टॉक मार्केटचे क्लासेस नाही करायचे पण पैसे कमवायचे आहेत, तर ह्याच्यामध्ये माझं 20 वर्षाचं पूर्ण सारांश मी दिलेला आहे. स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं तर थोडंसं स्टडी करा. सगळ्यात महत्त्वाचं एक पुस्तक, आपण 4-5 पुस्तकं आपण इथे सांगूया. जसं मी स्टॉक मार्केटची पाठशाला स्वतःचं पुस्तक आहे, पण गोपाल गलगली सरांचं पुस्तक आहे रजा घ्या, बुट्टी घ्या, पैसे कमवा. ओके. ते खूप सुंदर पुस्तक आहे ज्याच्यामध्ये बेसिक पासनं आहे. अर्थात एक दुसरं पुस्तक आहे. देन त्याच्यानंतर इंटेलिजंट इन्व्हेस्टर्स म्हणून एक पुस्तक आहे. बाकी तर खूप सारी पुस्तकं आहेत, पण ही 3 पुस्तकं तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कॉन्फिडंट पण देतील आणि पैसे कमवून द्यायला मदत करतील. खूप लोक म्हणतात की TV नाही बघितला पाहिजे, पण TV वर नेमकं काय बघायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. जॅकपॉट कॉल बघू नका किंवा इंट्राडे स्टॉक बघू नका. तिथे बघा की ते काय इन्फॉर्मेशन देतात. खाली 2 पट्ट्या जातात त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये बघा कॉमोडिटीचा भाव बघा, डॉलरचा भाव बघा. त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ज्याला म्हणतो ना, ते TV मध्ये दडलेले आहेत. ते तुम्हाला रोजचे जे इंट्राडे डे ट्रेडिंग करतील त्यांना 1000 ते 2000 रुपये देऊ शकतील. बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर वापरा म्हणजे वाचा, बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर वाचा, इकॉनॉमिक टाइम्स न्यूजपेपर वाचा. हे पण तुम्हाला पैसे कमवून द्यायला मदत करतील. त्याच्यानंतर रोजच्या रोज नोट्स बनवा, पेपर ट्रेडिंग करा, ॲस्ट्रोलॉजी सगळे फंडे फॉलो करा. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं आहे, माझ्यासाठी सुटेबल आहे, पण माझ्यासाठी ते 30%च सुटेबल आहे. मग मी त्याला 100% सुटेबल बनवलं आणि हो मी झाली आहे करोडपती. पण ते मी बनवण्यासाठी सामदाम दंडभेद सगळे वापरले आणि मी माझ्या क्लासेसमधल्या स्टुडंटला पण सांगितलंय आणि माझे जेवढे क्लायंट्स आहेत ते सगळेच करोडपती व्हायच्या कतारवर आलेत. बिकॉज स्टॉकला नाही कोड असतो, जसं तुमचं आधार कार्ड आहे. आता मला तुमचं लास्ट पॉडकास्टमध्ये पण खूप लोकांनी विचारले की स्टॉक कोड म्हणजे नेमकं काय, ते पण एक्सप्लेन करते. आता XYZ स्टॉक आहे, तर तो स्टॉक तुम्ही त्या नावाने नाही ओळखत. जेव्हा एक्सचेंजमध्ये तो ओळखला जातो तो त्या स्टॉक कोडने. जसा आधार कार्डला एक नंबर असतो ना, तसा त्या स्टॉकला एक नंबर असतो. पॅन कार्डला जसा नंबर असतो तसा त्या स्टॉकला एक नंबर असतो. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, तर या दोन्ही प्रमाणे तुम्हाला कुठे घ्यायचं आहे. आता ते पण आपण सांगून टाकूया की BSE मध्ये घ्यायचं की NSE मध्ये घ्यायचं. स्मॉल कॅप जे स्टॉक असतील ते शक्यतो BSE मध्येच असतात, ते NSE मध्ये नसतात. पण फ्युचर आणि ऑप्शन्स हे 2 प्रकार जे आहेत ते फक्त NSE मध्ये होतात. आणि NSE मध्ये जेव्हा होतं तेव्हा बल्कमध्ये ट्रेड होतं. जसं हाय रिस्क हाय मनी आपण म्हणलो फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये, मल्टिप्लिकेशन्स ऑफ लॉट साईज प्रॉफिट आणि लॉस. तर फ्युचरमध्ये टर्नओव्हर जास्ती आहे, तर तुमचं स्टॉक वाढायचे चान्सेस जास्ती आहेत. तर तुम्ही NSE मध्ये करा. पण पर्टिक्युलर जर ॲज पर बर्थ डेट तुम्ही त्या पर्टिक्युलर मी तुम्हाला देते ना, ते हार्डली 15 ते 20 स्टॉक देते आणि परमनंटली देते. इथून पुढे तुमचं लॉसच होणार नाही. त्याच्यासाठी त्या स्टॉक कोडमध्ये जर तुम्ही काम केलं, त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये काम केलं, तर तुमचं लॉसेसचे चान्सेस वाढतील. आता दुसरा प्रश्न योगेश लोकांचा येतो की
आमचं झालेलं लॉसचं काय, जो मी ऑलरेडी बरोबर आहे. करून बसलोय. हा. आता खूप साऱ्या लोकांचे मी फोन शक्यतो प्रयत्न करते की स्वतःच अटेंड करायचे, कारण गुड लिस्नर आहे मी. ॲस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजीमुळे लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकायची सवय झाली आहे. खूप साऱ्या लोकांना मी बघितलं की आमचं चुकतं कुठेतरी, ऑप्शन्समध्ये आम्ही पैसे घालवतो. ऑप्शन हा असा एक प्रकार आहे की लिमिटेड लॉस अनलिमिटेड प्रॉफिट. अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतो, पण ते जे प्रीमियम तुम्ही विकत घेताय ते तुम्हाला सुटेबल आहे का. आता ह्याच्यामध्ये काय होतं, लॉट साईज किती घ्यायला पाहिजे. 25चा लॉट आहे आणि मला 150, माझा नंबर 6 आहे. माझं जर पूर्ण बर्थडेटची टोटल केली तर 6 येतो, पण मला सुटेबल नाही आहे. मला पर्टिक्युलर 3 क्वांटिटी सुटेबल आहे. तर मग मी हेल्प घेईन की क्वांटिटी मल्टिप्लाइड कधी होईल आणि त्याची टोटल 3वर कधी येईल आणि मग मी तो घेईल. तर ॲज पर न्यूमरोलॉजी मी तुम्हाला सांगेन की तुमच्यासाठी लॉट साईज कुठली महत्त्वाची आहे, स्टॉक कोड कुठले महत्त्वाचे आहेत, वास्तू खूप महत्त्वाची आहे. तुमच्या घराच्या कुठल्या रूममध्ये, ऑफिसच्या कुठल्या डायरेक्शनला बसून तुम्ही ट्रेड करताय. तुम्ही चुकून पण एखादा ट्रेड साऊथ डायरेक्शनला तोंड करून करा, तुमचा ट्रेड चुकणारच. ओके. आणि तुम्ही जर का प्रत्येक प्रॉपर बर्थडेटच्या हिशोबाने, पण कुठल्याही बर्थडेटच्या हिशोबाने असू देत, एक रूल अजून आपण देऊन टाकूया. कॉर्नर मी सजेस्ट करत असते, पण शक्यतो ज्यांना कॉर्नर माहिती नाही आहे, नॉर्थ साईडला फेस करून काम करा. आणि बुल, जो गोल्डन बुल आहे, जो US एक म्हणजे कितीतरी टन तो मोठा आहे आणि त्याच्यावर माझ्यावर परत खूप मीम्स बनलेले. मी घेऊन पण आली आहे तुमच्यासाठी तो गिफ्ट. जर तुम्ही ह्याला बघाल, हा बुल इकडनं हां, ठीक आहे, हा बुल आहे, हा गोल्डन बुल आहे. हा मी प्रॉपर USA आणला आहे. ह्याच्यासोबत आम्ही तुम्हाला एक कस्टमाइज सिल्वर कॉईन पण देतो. काढू का तो? हो. खूप लोकांनी तुमच्या पॉडकास्टमध्ये आम्हाला विचारले की हा बुल कुठे मिळेल. मी फार कमी पीसेस स्वतःच कस्टमाइज करून तिकडनं आणलेत. हा बुल आहे आणि हा कस्टमाइज सिल्वर कॉईन आपण देतो. ह्याच्यावर काही सिम्बॉल्स आणि नंबर्स आहेत. आता योगेश, याची मजा बघा. हा बुल जिथे स्थापित केलेला आहे ना US, तिथे समोर पण लाईन असते आणि मागे पण लाईन असते. समोरच्या लाईनचं मला कळालेलं की फोटो काढतायत, मागे लाईन एवढी मोठी काय ते मला कळालीच नव्हती. माझा मुलगा म्हणला की फक्त जाऊन, मी वाचलं होतं सगळं केलेलं, पण मला ती मजा बघायला खूप आवडलं आणि मी म्हणलं मला पण लाईनमध्ये उभं राहायचं आहे. मग माणसी बोलली की, म्हणजे माझी मुलगी बोलली की तू असं केलं तर आपल्या इंडियामध्ये काहीही समजतील. म्हटलं वॉट एव्हर, जे समजायचं समजू दे, हिथलं जे रिच्युअल आहे ते मी करेन. आणि दिवसातनं 3 वेळेस ह्याच्या बॉल्सला हात लावायचा आहे, ठीक आहे. आणि तिथली मान्यता आहे की तुम्ही जेव्हा ह्याला टच करता तेव्हा तुम्ही श्रीमंत होतात. आणि लोक अक्षरशः सकाळी 8 वाजेपासून रात्री 12 ते 12 वाजेपर्यंत, म्हणजे मला आता एक्सचेंजमध्ये बोलवलं होतं, मी 130 वर्षाची स्टडी केली होती, मला भरपूर प्रश्न पण विचारले होते आणि मी बघितलं, मी जेवढ्या वेळेस पण तिकडनं गेले, ढीगभर लाईन तिथे होतीच होती आणि मोस्ट ऑफ टाईम सगळी फॉरेनर्स तिथे होती. आता ह्याचा ठेवण्याचं पण एक पद्धत आहे. आपण दाखवताना अशी दाखवली, पण हा कधी पण घरात येणारा पाहिजे. ह्याची एक प्रॉपर डायरेक्शन ॲज पर तुमच्या बर्थ डेट असते. जेव्हा तुम्ही न्यूमरोलॉजी करता तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की ह्या कुठल्या डायरेक्शनला पण घरात येणारा पाहिजे. नॉट फॉर द स्टॉक मार्केट ओनली, ओव्हरऑल प्रॉस्पॅरिटीसाठी गोल्डन बुल खूप सटीक उपाय. मला तो मिळाला, तर रिच्युअल मला US जाऊन आणायला लागले, पण इथे इझिली आपण देऊ शकतोय. ओके, येस. आता एकदम शेवटचा क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही स्वतः एक महिला आहात, बरोबर, तुम्ही स्टॉक मार्केट स्टार्ट केलं, लोकांना पण शिकवायला लागले, पण बऱ्याच वेळेस तुमच्यावरही प्रश्न विचारला जातो. आता आपण मागच्या पॉडकास्टलाही पाहिलं होतं. तर असं तुम्हाला काही ओव्हरऑल असं काही गायडन्स द्यायचं आहे का की ज्या महिलांना स्वतःला काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी? डेफिनेटली स्टॉक मार्केट वन ऑफ द बेस्ट वे बायकांसाठी. ज्यांनी मला बाई म्हणलं त्यांना सांगते की सगळ्यात जास्त अर्निंग सोर्सेस वाढवेल, तुमचं रिस्पेक्ट वाढवेल आणि तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी वेळ देता येईल. दिवसातनं 1 किंवा 2 तास काम करा, ठीक आहे. स्टडी करा 2 तास, अर्धा तासाचा ट्रेड करा. एक गव्हर्नमेंट ऑफिसर असेल ना योगेश, तर त्यांना आपण एक अप्रॉक्सिमेटली म्हणतो की त्या खुर्चीवर बसवायचे, त्यांना 5,000 रुपये पर डे मिळतात अप्रॉक्सिमेटली. आपण पकडून चलूया. मी काही न करता, लोकांच्या शिव्या न खाता, ऑफिसला न जाता, घर सांभाळून, मुलं सांभाळून रोजचे 1,000 रुपये जरी कमवले, एक छोटी अमाऊंट, खूप मोठी अमाऊंट आहे खरं तर सामान्य माणसासाठी पण. हां.
आणि हार्डली आता तिकडनं प्रश्न हा उचलले जाईल की इन्व्हेस्टमेंट किती असली पाहिजे. ती इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये जर यायचं असेल ना तर कमीत कमी अर्ध्या पेटीपासून सुरू करा. 20-25 हजारावाले कधी संपतात कळत नाही आणि त्या लॉस काढण्याच्या चक्करमध्ये लोक अजून इन्व्हेस्ट करायला जातात. थोडे इन्व्हेस्ट करतात, थोडे पैसे संपून जातात. प्रॉपर नॉलेज घ्या. 10,000 पण सुरू करू शकतो, 500 रुपयात पण सुरू करू शकतो, 50 रुपयात पण सुरू करू शकतो. कंपल्सेशन कोणाचंच नाही आहे. आता ज्या लेडीजनी सगळ्यांच्या गप्पा ऐकलेल्या असतात, न्यूजपेपर वाचलेला असतो, टी व्ही बघितलेला असतो, मी म्हणत नाही सिरियल बघणं बंद करा, पण सिरियल बघून पैसे मिळत नाही. ठीक आहे, CNBC किंवा फायनान्सवाला एखादं चॅनल बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज पण वाढेल आणि पैसे पण मिळतील. आणि रोजचा अर्धा तास ट्रेड केला ना 1,000 रुपये. 22 दिवस मार्केट असतं, वीकेंड्स वगैरे सोडून द्या. 22 दिवस मार्केट असतं, त्यातले पण गव्हर्नमेंट हॉलिडेज असतील 2, ते सोडून द्या. आता तुम्ही 20 दिवस मल्टिप्लाइड बाय 1,000, 20,000 तुमचं बसल्या बसल्या इन्कम. तुमच्या मुलाची महिन्यात 2 महिन्याची फीस तुम्ही काढली, तो एक आत्मविश्वास पण आला आणि हळूहळू टार्गेट वाढवा. मी म्हणत नाहीये की या महिन्यात तुम्ही 1,000 रुपये केला. आम्ही तर आठवड्याला टार्गेट वाढवायला सांगतो. ती पण आमची एक स्ट्रॅटेजी आहे की फर्स्ट वीकमध्ये जर समजा तुम्ही 500 रुपये पर डे काढले तर आता ते झाले तुमचे 2,500 रुपये. पुढच्या वीकमध्ये त्याला मल्टिप्लाइड करा, 1,000 रुपये करा, तिथे झाले तुमचे 5,000 म्हणजे 7,500 आले. दुसऱ्या आठवड्यात त्याला 1,500 करा, तिसऱ्या आठवड्यात त्याला 2,000 करा. असं करून जेव्हा तुम्ही टार्गेट वाढवता तुम्हाला कळणार पण नाही. आणि ट्रेड जास्ती करू नका. बेसिकली लोक काय करतात, आजकाल बायका पण ग्रीडी झाल्यात माझ्यासारख्या. सो 500 रुपये मिळाले ना तुम्हाला, बंद करा. कोणी असू देत, म्हणजे बाई असू देत किंवा माणूस असू देत. आज जर तुम्ही टार्गेट ठरवलं ना तुम्हाला 500 रुपयाचं पाहिजे, बंद करा, तुमच्या दुसऱ्या कामाला निघा. आज मला 500 रुपये मिळाल्यावर मला काय वाटतं, अजून एक तर घेऊन दे लॉटरीचं तिकीट, काय फरक पडेल. आज मिळालं, तुम्हाला मिळतात पण. ठीक आहे, तुम्हाला सेकंड टाइम परत 500 रुपये मिळतात. 1,000 रुपये झाले, तुम्ही तिथे पण नाही थांबले, तुम्ही ते 1,000 रुपये पण लावले, तुमच्याकडे जे होते ते पण लावले. सरळ 1,700 रुपये खाली आल्यावर तुम्ही रडायला सुरुवात करतात. अरे यार 1,000 रुपये घेऊन गेलो असं तर बरं झालं असतं, आणि पूर्ण दिवस पण गेला. तर तसं नका करू. टाइम टू टाइम प्रॉफिट, पैसे घेऊन बाहेर निघा. बेसिकली माझा फंड आहे पहिल्या दिवसापासून. 50 रुपये जरी मिळाले तर ते मी बाहेर घेऊन जाणार. मी मार्केटला पैसे देणारच नाही, कारण माझे ना खूप मेहनतीने कमवलेले पैसे, ते मला असेच द्यायचे नाही आहेत. मार्केटमध्ये देणं म्हणजे कोणाला तरी तुम्ही देऊन टाकताय, नका देऊ ते आणि दुसरा अजून एक सांगायचं असेल तर आपण ना खूप मेहनत करून जमवतो. तर तुम्ही सकाळपासून इकडे बसता आणि तुम्ही ती सेविंग करता, ठीक आहे, आणि त्या सेविंगवर तुम्ही रिस्क घ्यायला जातात. ते पैसे घालवण्याचा तुम्हाला काडी मात्र हक्क नाही आहे. आणि ज्यांना तर स्पेशली मुलं आहेत, किंवा मी तर म्हणते की ज्यांना मुली आहेत त्यांना तर अजिबात हक्क नाही आहे की स्टॉक मार्केटमध्ये पैसे घालवायचे, कारण तुम्ही खूप मेहनतीने. आज एज्युकेशनच किती महाग झालं. आज तुम्ही महिन्याची फीस पण मुलांच्या फीसची काढू शकलात ना तरी सफिशियंट आहे. तर मी सगळ्या लेडीजला स्पेशली सांगते, लोकांना कितीही क्रिटिसाइज करू देत, काहीही बोलू देत, ट्राय तरी इग्नोर करा. जोपर्यंत तुम्ही इग्नोर नाही करणार ना, तुम्हाला काय वाटतं, मी जॉईंट फॅमिलीत नाही राहत, माझ्या आईबाबांकडे तर स्टॉक मार्केट हा नावाचा शब्द पण नव्हता. मी माझ्या सासरी येऊन बघितला आणि आज सगळ्यांचा लॉस काढून द्यायला मदत केली. आणि मी तर सिम्पल एकच म्हणेन, ज्या लोकांनी क्रिटिसाइज केलंय ना, 2008ची शीतल बाकरे आणि 2024ची शीतल बाकरे बघा, काही अपग्रेड झालंय ते बघा, आणि मग इमॅजिन करा की हा खरोखर इनी स्टॉक मार्केटमध्ये अप्रतिम. आणि टचवूड सांगते, थँक्स टू गॉड की मला पैसे स्टॉक मार्केट भरपूर देतं आणि देत राहील. आणि मी त्याच्यामधनंच लोकांना शिकवण्याचा पण प्रयत्न करेन, कारण मला एकटीला श्रीमंत नाही व्हायचं आहे, मला सगळ्यांना श्रीमंत करायचं आहे. आज मी एकटी सेलिब्रेट नाही करत आहे, आज माझ्यासोबत खूप सारे लेडीज, खूप सारे, म्हणजे माझी एक फॅमिली बनली. आज 2.5-3 लाख लोकांना जेव्हा तुम्ही शिकवता ना, तो हॅपीनेसच वेगळा असतो. तो तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो, तो ठीक आहे. आता सिम्पल आहे, म्हणजे माझा एक पॉडकास्ट तुम्ही खूप हिट केला तर मी स्वतःहून येणार तुमच्याकडे की नाही योगेश आपल्याला करायचं आहे, हां, मी तुम्हाला वेगळा रिस्पेक्ट देणार. जो आधीचा योगेशला मी ओळखत होती त्या योगेशमध्ये माझा रिस्पेक्ट वाढणार, आणि मी योगेशला पैसे कमवून द्यायला मदत केली आणि योगेश मला पैसे कमवून द्यायला मदत करतोय. तर डेफिनेटली गिव्ह अँड टेकची पॉलिसी पण स्टॉक मार्केटमध्ये ठेवा. चुकीच्या लोकांसोबत राहू नका. ज्यांना लॉस होतोय त्यांना सोडून द्या. जे म्हणतात की ह्याच्यामध्ये लॉस होतो त्यांच्यापासून दूर राहा.
जे म्हणतात ह्याच्यामध्ये आपण शिकू आणि प्रॉफिट करू, त्यांच्यासोबत राहायला सुरुवात करा. लास्ट टाइम पण आपण सांगितलं होतं 3-4 प्रकारची लोक वेगवेगळी असतात. जे पॉझिटिव्ह लोक असतात त्यांच्यासोबत राहायला सुरुवात करा, पॉझिटिव्ह गप्पा मारायला सुरुवात करा, फायनान्शियल डिस्कशन करायला सुरुवात करा, आलेला पैसा कुठे इन्व्हेस्ट करणार आहे तो डिस्कस करायला सुरुवात करा. स्टॉक मार्केट तुम्हाला भरभरून पैसा देईल. मला जेवढं बोलायला लावाल मी बोलू शकते. तर थँक्यू सो मच. तुम्ही परत एकदा इथं आलात आणि आमच्या ऑडियन्सला नीट समजून सांगितलं. जे काही गैरसमज होते ते त्यांचे दूर केले. आता हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर काही लोक क्रिटिसाइज करतीलच, तर तो त्यांचा प्रश्न आहे. थँक्यू. आम्ही ऑलवेज वेलकम आहोत. आम्हाला पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे तो रूल मला कळाला की का स्टेटमेंट नाही द्यायचं आहे. जेव्हा मी पण म्हणलं अरे देऊन टाक ना स्टेटमेंट, आणि आपण तसंच डिस्कस केलं होतं ना हां पॉडकास्टमध्ये, आपण शेवटी तसंच डिस्कस केलं होतं की देऊन टाक स्टेटमेंट. काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ॲज पर रूल वाईज मला माहितीच नव्हतं की हे स्टेटमेंट दिलं म्हणजे योगेश पण बॅन होऊ शकतो, शीतल पाखरे पण. आणि मी तर सर्टिफाईड आहे, फंडामेंटल अनालिसिस मी सर्टिफाईड आहे. ज्याच्याचं 5 वर्षाचं मला सर्टिफिकेट मिळालं, माझं ते सर्टिफिकेट पण बॅन होऊ शकतं. सो मग मला लिगली ॲडवाईस नाही मिळाल्यामुळे ते नाही दिलं. पण मी म्हणलं मी येऊन सांगेन आणि ज्यांना समजायचं ते समजतील, बरोबर. ज्यांना नाही समजायचं ते नाही समजणार. मग तुम्ही काही नाही करू शकत. ते तर आहेच. तर थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल. पुन्हा छान वाटलं पुन्हा मला पण. येस, थँक्यू. आणि जर समजा कोणाला काही क्वेश्चन असले तर आपण परत डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये तुमचे लिंक्स देऊन टाकू. Yes. ते डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. नक्की नक्की. येस, Thank you. थँक्यू.